आजी आजोबांना माझा खूप आनंद होतो, कारण त्यांचं स्वप्न आहे की मी एक चांगला कलाकार आणि चांगला ॲक्टर व्हावं म्हणून. मी तसाच रिअल लाईफमध्ये आता खरं सांगायचं म्हणजे मी सेटवर असा असतो, पण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये बघितलं तर मी एकदम विरुद्ध आहे त्याच्या. अडचणी यायच्या शूटिंग करताना वगैरे की जमायचं नाही परफेक्ट. मग सरांनी स्वतः मला करून दाखवलं. ते म्हणले तुला जमत नाहीये ना, मी तुला जोपर्यंत तुला येत नाही तोपर्यंत करून दाखवतो. तो ॲक्च्युलीतला झाटलीनदार, गावाचं नाव ध्यानात ठेवायचं, वेखंडवाडी. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. 8वी अ या आमच्या वेब सिरीजला तुम्ही खूप प्रेम देताय, त्यासाठी थँक्यू सो मच. बरं, साताऱ्यात आहे तुमचा सगळ्यांचाच लाडका अभ्या म्हणजेच अथर्व अधाटे माझ्यासोबत आहे. कसा आहेस? खूप मस्त. इतकी छान शाळा, इतकं छान लोकेशन. 8वी अ चा जेव्हा तू भाग झालास, पहिला आठवतं जेव्हा फोन आलेला की अथर्व तू सिलेक्ट झालायस, तू मेन लीड करतोयस, काय होतं ते सगळं? म्हणजे याआधी पण मी बरीच कामं केलेत, सिरियल वगैरे किंवा छोट्या मोठ्या वेब सिरीज. मग मला 8वी म्हणजे त्यांनी सांगितलं तुझं सिलेक्शन झालं वगैरे, खूप म्हणजे नॉर्मल वाटायचं, कारण ह्याच्या आधी पण सिलेक्शन वगैरे चालते, त्यामुळे एवढं काय वाटायचं नाही. असं वाटायचं नॉर्मलच असेल काहीतरी, 4 दिवसाचं काम वगैरे आणि नंतर मग 1 दिवस दिसणार वगैरे, काय नाही. पण जेव्हा भाग रिलीज झाला पहिला, नंतर हळूहळू दुसरा तिसरा असे 16 भाग रिलीज झाले, तेव्हा लोक बाहेर गेल्यावर ओळखायला लागली. नंतर कळलं की साध्या कामासारखं हे काम नव्हतं, खूप चांगलं काम होतं. आणि खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा ऑडिशन मला एका ग्रुपवर आली होती. ऑडिशनचा अपडेट ग्रुपवर आला होता आणि मग घरी कोणीच नव्हतं ऑडिशन करायला, तर मी सेल्फी कॅमेऱ्याने ऑडिशन केली ती. म्हटलं कारण अशा खूप येतात, पण म्हटलं काय माहिती का, पण मला वाटलं की द्यावं. म्हणजे त्यांनी सांगितलेलं थोडे कर्ली हेअर वगैरे असं काहीतरी होतं त्याच्यात. मग वाटलं मला की मी होऊ शकेन ह्याच्यात, म्हणून मी ऑडिशन दिली. आणि नंतर पुढच्या दिवशी विनीत सरांचा फोन आला मला की झालं आहे सिलेक्शन वगैरे वगैरे, आणि म्हणले त्यांनी डेट्स वगैरे सांगितले आणि मग बोलवलं. नंतर 3-4 दिवस आमची तालीम झाली, शूट वगैरे झालं. पहिल्या शेड्यूलला खरं म्हणजे कोण एवढं मिक्स वगैरे नव्हतं झालं, पण हळूहळू आता एकदम फॅमिलीसारखं वागतोय आम्ही. खूप मज्जा येते, म्हणजे त्यांच्याशिवाय आता करमत नाही. घरी गेलं तर सारखी रोज आठवण येते. ओम पानसकर वगैरे, त्यांना रोज फोन असतात आता, असं तेच. पण अथर्व, जेव्हा आता घरच्यांची काय प्रतिक्रिया असते, कारण का आपला मुलगा आधी एका छोट्या रोलमध्ये दिसतो, कधीतरी टीव्हीवर दिसतो, आणि आता तो थ्रूआउट एका सिरीजमध्ये मेन लीड म्हणून दिसतो. घरच्यांची काय प्रतिक्रिया? घरच्यांना तसा खूप आनंद होतो. आणि स्टार्टिंगला त्यांना काहीच वाटत नव्हतं, कारण वाटलेलं की केले त्याच्या आधी पण यांनी कामं, तसंच हे काहीतरी असेल, 4 दिवस दिसेल आणि मग नंतर बंद होईल. पण त्यांनाही आता माझे पप्पा शिक्षक आहेत, तर त्यांचा शिक्षकांचा ग्रुप वगैरे असतो, तर तिकडे सगळीकडे 1 to Z सगळ्या ग्रुपवरती आमचेच व्हिडिओ होते. त्यांना खूप आनंद झाला. नंतर फोन वगैरे यायचे मम्मीला वगैरे, मम्मीच्या फ्रेंड्स वगैरे त्या कॉल करायच्या. नंतर भेटल्यावर एकत्र गेलो की मग बाजारात वगैरे मी मम्मीसोबत जायचो, तेव्हा मग मी दिसलो की ओळखायची लोक, मग तिला म्हणायचे तू ह्यांची मम्मी का वगैरे, तर आनंद व्हायचा त्यांना, खूप छान वाटायचं. तेच आजी आजोबांना माझा खूप आनंद होतो, कारण त्यांचं स्वप्न आहे की मी एक चांगला कलाकार आणि चांगला ॲक्टर व्हावं म्हणून. अगदीच. पण अथर्व, इतकं छान काम करतोयस, पण बोलतात ना ऍक्टिंगचा किडा हा कधीपासून लागलाय? म्हणजे पहिलं काम काय आहे तुझं? पहिलं मी सोनी मराठीवरची एक नॉर्मल सिरियल केली ती, छोटंसं कॅरेक्टर होतं माझं त्याच्यावरती. नंतर अपडाऊन खूप, म्हणजे मुंबईमध्ये ते गोरेगावला होतं आणि मी बेलापूरला राहायचो, तर खूप म्हणजे पप्पा एकतर शिक्षक असल्यामुळे त्यांना सारखी सुट्टी वगैरे मिळत नव्हती. माझं काय नाही, शाळेत गेलो नाही गेलो तरी काय नसायचं, कारण मी लहान होतो तेव्हा, 4वी-5वीला काहीतरी आय थिंक असेल. तर 4-5 वेळा गेलो मी. नंतर 5व्यापासून पप्पांना काय सुट्टी वगैरे सारखं देत नव्हते, कारण त्यांच्या रजा वगैरे पण संपलेल्या, तर मग तिकडचं बंद झालं. मग पप्पा म्हणले की थांब, तू थोडा मोठा वगैरे झालास की तुझ्या म्हणजे एकटाच असेल असं हो, आणि मग तू जा म्हणले, किती पण कर, हे कर. आणि तेच मग 8वीचं आल्यावर पप्पांना वगैरे सांगितलं, तर त्यांना एवढं म्हणजे हे वाटलं नव्हतं, बेसिकच वाटलेलं, नॉर्मल आहे. पण जेव्हा आता एवढी प्रसिद्धी मिळते या सिरीजला वगैरे, तर त्यांना खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय त्यांना. अगदीच. पण मला तुम्हाला सांगायचंय, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की अथर्व छान चित्रकार आहे, उत्कृष्ट चित्र काढतो, तर ते लहानपणापासून? हो, लहानपणापासून मी चित्र काढतो. मग आता किती, म्हणजे जसं मी बोलते त्याच्याशी, तर त्याने मला सांगितलं की त्याला मोठं होऊन चित्रकारच व्हायचंय. कशात जास्त, कोणत्या पेंटिंग्स मध्ये जास्त मन रमतं? पोर्ट्रेट्स वगैरे मला काढायला आवडतात, कारण मी लहानपणापासून म्हणजे कार्टूनचे वगैरे चित्र वगैरे काढायचो. पण आता माझी 10वी झाली आणि मी आता फाउंडेशनचा कोर्स करतोय चित्रकलेचा, तर त्यामध्ये सगळं बेसिक क्लिअर होऊन मला आता म्हणजे आधीपेक्षा खूप 70% आता जमायला लागले पोर्ट्रेट, जे एकदम प्रोफेशनल असतं त्या टाईपमध्ये आता जमायला लागले. सो मी कमिशन वर्क वगैरे घेतो, त्यामुळे हळूहळू आता हात बसलाय, त्यामुळे होतं आता. तू माझं पोर्ट्रेट काढशील ना? नक्की. बघा, तू इंटरव्ह्यू मध्ये हो नक्की काढेल. बघ, नक्की. कधी देशील? पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा देईन. पुढच्या वेळी आता मला माहिती नाही आपण कधी भेटू, पण तू माझं पोर्ट्रेट. हो, नक्की 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 नक्की. आणि 8वी आता जी वेब सिरीज आहे,
चालू आहे, नितीन सरांनी जेव्हा फोन केला, नितीन सरांसोबत राहून काय शिकायला मिळालंय किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशील? तर या आधी पण मी कामं केली, तर तिथे डायरेक्ट काय करायचे की डायरेक्ट शूटला बोलवायचे. शूट असेल तेव्हा तारीख वगैरे द्यायची, कॉल टाईम द्यायचे आणि डायरेक्ट आपण घरातून डायरेक्ट तिथे जायचं. वेब सिरीज वगैरे सिरियलचं एक ठीक आहे की ते टी व्हीला वगैरे असतं, पण असे यूट्यूबच्या वगैरे सिरीज. तर इथे तसं नाही सर, इथे स्वतः बोलवतात 4-5 दिवस, तालीम वगैरे घेतात, त्यामुळे खूप शिकायला भेटतं. आणि सर स्वतः थांबून घेतात, त्यांना खूप त्यांच्या डोक्याला कामं असतात मागे, पण ते स्वतः थांबून वेळ काढून घेतात, समजावून सांगतात नक्की कॅरेक्टर काय आहे तुला, नक्की आता अभ्या कॅरेक्टर आहे तर ते नक्की कसं आहे ते एकदम खोलातून सांगतात. असं नाही की फक्त वरच्यावर सांगून, समजावून सांगतात नीट, त्यांनी स्वतः करून दाखवतात आणि मग ते समजावून सांगितल्यावर कळतं आणि मग होतं. पण इथे आता ऑनसेट कोणाशी जास्त गट्टी जमले? ओमचं नाव सोडून कोणाचंही नाव घे. तसं म्हणायला गेलं तर क्लोज असं माझं आता सृष्टीदानाने झाली आहे आणि रेश्मा, त्या दोघी. कारण विकास किरण त्यांच्याशी थोडं पटत नाही माझं, पण सृष्टीदानाने आणि रेश्मा. पण कसं आहे ना अथर्व, अभ्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत त्या अथर्वच्या आयुष्यात कधी घडल्या नाहीयेत किंवा अथर्व त्यातून गेला नाहीये. पण अथर्व जेव्हा अभ्याचं कॅरेक्टर करतो, कसा शिकतोस रे तू? कोणाला फॉलो करतोस? म्हणजे ते रडणं किंवा ते कन्फ्युज्ड असणं किंवा प्रेमात पडणं? म्हणजे अडचणी यायच्या शूटिंग करताना वगैरे की जमायचं नाही परफेक्ट. मग सरांनी स्वतः मला करून दाखवलं. ते म्हणले तुला जमत नाहीये ना, मी तुला जोपर्यंत तुला येत नाही तोपर्यंत करून दाखवतो, फक्त असं हे असंच केलं आणि सोडून द्यायचं असं नाही करायचं म्हणले, जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत करायचंच. आणि मग ते स्वतः येऊन तिथे करून दाखवत होते, किती पण लेट झाला सीनला तरी ते करून दाखवायचे, किती पण उशीर झाला तरी. आणि मग जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत ते कट करत नव्हते. अगदीच. पण खरं अथर्व, तू जसा सीन मध्ये आहेस अभ्या, तसा तो रिअल लाईफ मध्ये अजिबात नाहीये. आहे मी तसाच रिअल लाईफ मध्ये. आता खरं सांगायचं म्हणजे मी सेटवर असा असतो, पण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये बघितलं तर मी एकदम विरुद्ध आहे त्याच्या. तर सागर सारखा आहेस? नाही एवढं नाही, पण आहे टिंगल टवाळी वगैरे. तू मध्यासारखा आहेस? हा, त्या टाइप मध्ये थोडाफार, एवढा ओव्हर नाही पण थोडाफार त्या टाइप मध्ये आहे. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर अथर्वला अभ्याचं कॅरेक्टर नसतं मिळालं तर अथर्वला चॉईस करायचं असतं की मी हे कॅरेक्टर केलं असतं, अथर्वने अभ्याचं कॅरेक्टर सोडून कोणतं कॅरेक्टर केलं असतं? तुला कोणाचं कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडतं? मला मधुकरचं आवडतं, कारण तो म्हणजे त्याचं तो आहे तसंच, म्हणजे तसाच आहे तो रिअल मध्ये पण तसाच आहे. आणि त्याला म्हणजे ते एक ना मध्याच्या स्टाईल मध्ये एक डायलॉग बोलून दाखव ना प्रेक्षकांना. अभ्या कसा बोलेल मध्याच्या स्टाईल? आता एखादा डायलॉग आठवावं लागेल मला. ते गावचं नाव लक्षात ठेवायचं. डायलॉग पूर्ण एकदा सांगा. एक मिनिट, त्यालाच विचारू का? हा, म्हणजे आपला आता तो ओम ना आता लपवून बघतोय आपल्याला, तर मग मी एक मिनिट आहे, तर इथे ये. हा, तर आता ओम शिकवणार आणि ओम तो नीट बोलतोय की नाही आपल्याला बघायचंय. हा, बोलून दाखव. तो ऍक्च्युलीतला जाटलिंदार आमच्या हे जेवण गेला, गावाचं नाव ध्यानात ठेवायचं, वेखंडवाडी. तो चिलीतला जाटलिंदार, गावाचं नाव ध्यानात ठेवायचं, वेखंडवाडी. बरोबर केलं. हा, म्हणजे आता तुझा रोल आला ना. हा की नाही? हो हो. मग तू आता नाही 8वी मध्ये? नाही आहे. बरं, हा इंटरव्ह्यू फार छान झाला. थँक्यू सो मच. तू इतका छान इंटरव्ह्यू दिलास आणि ओमचा पण इंटरव्ह्यू आपला झालाय, तर ओमने पण चांगलाच दिलाय ना. हो, छानच दिलाय. बरं, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता अथर्व धाटे सोबत आणि ओम सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. नमस्कार. आपली 8वी ही वेब सिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय 10वी. तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स मज्जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.